पालघर नगर परिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून नगराध्यक्षासाठी उत्तम पिंपळे पुन्हा एकदा रिंगणात। आपण उबाटामधनं नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे। आपल्यासमोर सध्याच्या सत्तेत असलेले भाजपा आणि शिंदेगड यांच्यासारखे सत्तेत असलेल्या पक्षांचे नगराध्यक्षासाठी उचलेले मतदारांचे पालघरमधली नावं, तुम्ही पण सुद्धा मतदार नावांपैकी एकच आहात। तर सत्तेतले एका बाजूला आपण आणि सध्याच्या घडीला जे चालू आहे राजकारण, ज्याच्यात आपल्या पक्षाला कमी लेखलं जातं, तर आपण या सध्याच्या नगरपरिषदेने त्यांना काय प्रत्युत्तर द्या आपल्या मार्फत? सध्याच्या परिस्थितीमध्ये आता उद्धव साहेबांनी जो विश्वास ठेवला माझ्यावरती, मला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे, तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत। त्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवित आहोत। नगराध्यक्षपदासाठी मी स्वतः उभा आहे। या सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाने जो गेल्या 7 वर्षामध्ये म्हणजे नगरपरिषदचे कालावधी 5 वर्ष आणि जो 2 वर्षाचा कालावधीमध्ये जो एक्स्ट्रा मिळाला प्रशासनाचा, तो सुद्धा ह्याच नगरसेवकांनी ह्यांचीच सत्ता आहे अशा भावनेने काम केलं आणि त्या 7 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधातच आमची प्रमुख लढाई आहे। आणि ह्या 7 वर्षामध्ये प्रमुख मूलभूत गरजा म्हणजे भ्रष्टाचारमुक्त पालघर शहर, स्वच्छ पालघर, सुंदर पालघर, त्या संकल्पनेमध्ये ह्या लोकांनी पाण्याच्या संबंधित आज पाणी टंचाई पालघर शहरामध्ये एवढी प्रचंड भेडसावते की लोकांना पाणी नाही, म्हणजे बाथरूमला पाणी नाही अशी लोकांची परिस्थिती आहे। त्या पाण्यासाठी यांनी कुठलेही नियोजन केले नाही। म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन 95च्या सुमारास मनीषाताई निमकरांनी जे 4 MLD पाणी जे मंजूर केलं होतं, तेच MLD पाणी आजसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये पालघरसाठी शहरासाठी लिगलमध्ये आहे। आपण पाठपुरावा करून संजय राठोड, गिरीश भाऊ महाजन ह्यांच्या ते मंत्री आहेत त्या पाणी पुरवठ्याचे, त्या डॅमचं म्हणजे कमारचा डॅम असो किंवा देवकोटचा डॅम असो किंवा सूर्या डॅम असो, ह्या लोकांनी कुर्जा डॅममधनं पाण्यासाठी प्रयत्न केले होते। आता कुर्जा डॅम इकडनं किती किलोमीटर आहे तलासरीच्या गुजरातच्या बॉर्डरवरती, हे आपल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे। म्हणजे सुशिक्षित वर्ग इकडे जास्तीत जास्त आहे आणि 100% साक्षर पालघर शहर आहे। त्या ह्याच्यामध्ये जनतेला फसवणुकीचा हा सरळ प्रकार आहे। आपण तिकडे पाठपुरावा करून 25 ते 60 MLDपर्यंत भविष्यामध्ये कुठली पाण्याची टंचाई पालघर शहराला त्या पालघर परिसराला जाणू नये म्हणून प्रयत्न करून ते जवळजवळ मंजुरीला आलेलं आहे। आणि सोबत आपण पुढच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पाणी टंचाई पालघर शहर मुक्त राहील ह्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि 100% आपण ते पूर्णत्व पण नेणार आहोत। सोबत आज तुम्ही कुठेही रस्त्यावर उभे राहाल तर मच्छरांचा एवढा प्रादुर्भाव आहे की म्हणजे मच्छर तुम्हाला कुठल्याही हाताला किंवा कुठल्याही पायाच्या ह्याला मच्छर बसलेला नसेल असा एकही शरीराचा स्पॉट राहत नाही। हा झाला मानवाचा, तर बाकीचे म्हणजे गुरंढोरं ह्या सगळ्यांना किती त्रास होतो या मच्छरापासून। म्हणजे जो 10 लाखाचा ठेका होता तो आज 1 कोटीपर्यंत महिन्याला बिल काढलं जातं। मग ते मच्छर किंवा साफसफाई किंवा गटर किंवा कचरा, म्हणजे आज तुम्ही पालघरमध्ये माझी मुलाखत घेतच असेल, त्याच्या परिसरामध्येच किती कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य, किती साफसफाई केलेली आहे हे तुमच्या निदर्शनात येत असेल। तर अशा प्रकारे पालघर शहराचं पूर्ण वाटोळं केलेलं आहे। हा आरोग्याचा विषय झाला। सोबत म्हणजे आरोग्याला कुठलेही दवाखाना नाही, म्हणजे नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये कुठलाही दवाखाना नाही। सिव्हिल हॉस्पिटल मंजूर होतो, जिल्ह्यासाठी होतो, ग्रामीण रुग्णालय होतं, गावासाठी होतं, पालघर शहरासाठी पालघर नगर परिषदेने कुठलीही उपाययोजना आरोग्याच्या बाबतीत केलेली नाही। म्हणून एक सुंदर दवाखाना पालघर नगर परिषदेचा स्वतःचा असावा ही आमची संकल्पना असेल। सोबत आज जी रस्त्यांची परिस्थिती म्हणजे खड्डेमुक्त रस्ते का खड्ड्यांचेच रस्ते हा विशेष आहे। म्हणजे एक सिंपल उदाहरण देतो, माहीम रस्ता 8-9 वर्षापूर्वी बनवलेलं आहे, म्हणजे हुतात्मा स्मारकापासून ते वळणापर्यंत त्या रस्त्याची आजसुद्धा परिस्थिती बघा। म्हणजे 8-9 वर्षापूर्वीचा रस्ता बनवलेला आहे, त्या रस्त्याची परिस्थिती चांगली राहत असेल, आज ते अक्षरशः अतिक्रमणाने त्याला विळखा घातलेला आहे। हे नागरिकांना किती त्रासदायक आहे
ह्याचासुद्धा कधी विचार केला नाही. म्हणजे रस्ते माझ्या काळामध्ये जे बनलेले आहेत त्याच्यावरती अतिक्रमणाच्या बाबतीत कुठला ठोस निर्णय नाही. अशी लोकांची हेळसांड करण्याची प्रवृत्ती, ट्रॅफिकचा विषय असो, ट्रॅफिकच्यासाठी जे U-टर्नवरती आहेत, जे पोल आहेत किंवा थोडेसे अतिक्रमण आहेत ते हटवून जर U-टर्न जर बनवले असते, म्हणजे MSCBचे पोल किंवा अतिक्रमण जे हटवले असते, ते आज ही ट्रॅफिकची समस्या कधीच दूर झाली असती. त्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत, कोणालाही भेटीगाठी करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. अशा असंख्य समस्या आहेत. ह्याच्या जर तुम्ही मुळाशी जाल तर मेन सगळ्यात वाईट परिस्थिती आहे ती भ्रष्टाचार. मुळाशी गेलात तर फक्त भ्रष्टाचारामुळे ही पालघर नगर परिषद बरबडलेली आहे. आता म्हणजे नगर परिषदेचा इमारतीचा विषय असो, म्हणजे साधं आपली ती बिअर कंपनी होती, म्हणजे जिकडे आपलं जंगल रिसॉर्ट होतं, त्या रस्ता एक तो रस्ता किती आहे बघा, 17 कोटी. पालघर नगर परिषदेचे अगोदरच आपण स्मशानभूमीचं वगैरे चांगलं डेव्हलप केलं होतं. त्या डेव्हलपमेंटचा खर्च किती कोटी आहेत ते जाऊन बघा. माझ्या अंदाजे तरी 15-20 कोटीच्या वरतीच. म्हणजे तलावाचा विषय असो, म्हणजे एखाद्या तलावाला 5-10 कोटी, तलावाला किंवा रस्त्याला किंवा बगीचेला किंवा एखाद्या वॉलला किती खर्च येतो, किंवा इमारतीला म्हणजे 10 कोटीची इमारत 40 कोटीच्या आसपास. अशा प्रकारे वाढीव रकमा दाखवून पालघरला विकासापासून वंचित ठेवून नाही भलत्याच ठिकाणी प्रचंड खर्च दाखवून तो पैसा जनतेचा वाया घालवलेला आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्यातनं पालघर शहरातल्या नागरिकांना, पालघर शहराच्या जीवसृष्टीला म्हणजे त्याच्या झाडपान सर्व आले, बगीचे आले सगळे, त्यांना मुक्त करण्यासाठी आमची संकल्पना असेल. मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत, चारित्र्याच्या बाबतीत, व्यसनाच्या बाबतीत मी कसा आहे हे पालघर शहरातल्या लोकांना माहिती आहे. मी कधीही कोणावर माहितीचा अधिकार किंवा पोलिसांची मध्यस्थी करून कुठले गैरव्यवहार माझ्या माध्यमातून सरकारी अधिकारी वर्गाला कुठल्याही याच्यामध्ये मी सरकारी अधिकाऱ्याचे असो, पोलिसांचे असो किंवा आणखीन माहितीचा ह्या गोष्टीतनं लांब राहून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे किंवा अख्ख्या आम जनतेला माहिती आहे. मी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ते पण जे आपल्याला लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं जी पद्धत ती अवलंबून लोकांची सेवा केली जाते, ती सेवा अखंडित ठेवण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त पालघर शहर, सुंदर पालघर ही संकल्पना राबवून मी जनतेला सामोरे जातो आहे. जनता माझ्यावर विश्वास ठेवेल आणि आम्हाला प्रचंड भरघोस मतांनी विजय करील, ह्याबद्दल कुठलीही मात्र शंका नाही. इथे ज्या मच्छीमार महिला भगिनी आपण बसतात यांच्यासाठी एक नगर परिषदेकडनं कित्येक वर्ष झाली मच्छी मार्केट बांधलेलं गेलं जात नाही आहे. ते उघड्यावर बसतात, त्याच्यामुळे लोकांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो. ह्याबद्दल आपलं काय म्हणणं? मी नगराध्यक्ष असताना पालघरला आपला जो प्रॉपर मच्छी मार्केट आहे, 14 वित्तीय 30 करोड शिल्लक होती. त्या मच्छी मार्केटचं डेव्हलप करण्यासाठी म्हणजे अंडरग्राऊंड 2 फ्लोर आणि त्याच्यावरती 3 फ्लोर, म्हणजे एक मच्छी विक्रेत्यांसाठी, मटण विक्रेत्यांसाठी, चिकन विक्रेत्यांसाठी आणि थोडंसं भाजीपाला तिकडे, म्हणजे कोथिंबीर, मिरची, लिंबू हे जे घेऊन बसतात त्या लोकांच्या सुविधेसाठी आम जनतेला पार्किंगपासून, आज मच्छी मार्केटला पार्किंगची सुविधा नाही म्हणून अंडरग्राऊंड 2 पार्किंगची सुविधा उपलब्ध करून जे प्रॉपर मच्छी मार्केट आहे तिकडे आपले आर्किटेक्ट परेश घरत म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून नगर परिषदेच्या टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून आपण त्यावेळेला प्रयत्न केले होते आणि त्या 30 कोटीमधनं कमीत कमी 5 कोटीपासून 10 कोटीपर्यंत ते मच्छी मार्केट, आरोग्याला त्याचा खर्च वर्ग 14 वित्तीय वर्ग करता येतो, तो वर्ग करून ते संपूर्ण त्याचं प्लॅनिंग बनवलं होतं. त्यानंतर त्याला कुठेही पुढे चालना मिळाली नाही. यांनी ते 30 कोटी कुठे संपवले माहीत नाही. ते अख्खं मच्छी मार्केटचं बासनात गुंडाळलं. पण आता आपण आल्या पहिले त्या मच्छी मार्केटचा विषय संपवून सोबत एक कमला पार्क या ठिकाणी, नवली नाक्यावरती, गोलविरा नाक्यावरती, गोठणपूर नाक्यावरती असे आणखीन मच्छी मार्केट उपलब्ध करून तिकडे सोबत भाजीपालासुद्धा विकता येईल लोकांना, अशा प्रकारे आपण मार्केट तयार करणार आहोत आणि ती संकल्पना आपल्या डोळ्यासमोर आहे.
आपल्या पालघर याच्यामध्ये आतापर्यंत जी नवीन मॉल आणि ही जे दुकानं छाटलेली आहेत त्या बिल्डिंग अपूर्ण असताना त्याचं काम आणि त्यांना चालू केलेलं आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? जर परमिशन घेतली असेल बिल्डिंगसाठी, त्या बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट जर नसेल तर ते बिल्डिंग चालू करण्यासाठी परवानगी नसते. पण ह्या बिल्डिंग बांधताना तुम्ही परमिशन देतात, त्यातनं आपल्याला नगर परिषदेला फायदाच होतो. प्रीमियमच्या माध्यमातून किंवा उद्या त्या जे समजा राहायला गेले किंवा ते गाळे मॉल वगैरे चालू झाले तर त्याला घरपट्टीच्या रूपाने सुद्धा आपल्या तिजोरीमध्ये पैशाचा आवकच वाढतो. म्हणजे पालघर नगर परिषदेचा तसा फायदाच होतो. पण सोबत त्यांना सुविधा देण्यासाठी तुमचं काय विजन, ते विजन शून्य आहे. म्हणजे आता 13 माळ्याचे टॉवर मंजुरीला आहे, पण 13 माळ्याच्या टॉवरसाठी लागणारं पाणी ह्याच्यासाठी नियोजन शून्य आहे. आज त्याच जुन्या काळातल्या ज्या 12 मीटरच्या टाक्या आहेत त्याच टाक्या अवेलेबल आहे. त्या टाक्यांची क्षमता किती आहे, कितव्या माळ्यापर्यंत पाणी पोचू शकतो, इथले कुठलेही नियोजन नाही. त्यासाठी 40 ते 50 मीटरच्या टाक्या कमीत कमी शहरामध्ये 4 टाक्या जरी 4 दिशेला बांधल्या आणि त्या टाक्यांच्या 40-50 मीटरच्या टाक्या अवेलेबल करून पाणी सप्लाय जर केलं तर ह्या मॉलच्या समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ शकतात. आणि येणारा त्या मॉलच्या माध्यमातून जो उत्पन्न येईल, म्हणजे मॉलच असं नाही, ते त्या बिल्डिंगमध्ये राहणारी लोक घरपट्टीचं किंवा ह्या मॉलसाठी लागणारा एक्स्ट्रा FSI किंवा त्यातनं प्रीमियम, हा सगळा पैसा जनतेचा पैसा हा जनतेला वापरण्यात येईल. पालघर नगर परिषदेच्या हद्दीत जे पण काही रस्ते आहेत त्याची दुरावस्था आपण बघतच आहोत की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हे कोणालाच कळत नाही. त्याच्यामुळे होणारे अपघात, त्याच्यानंतर वाढती होणारी ट्रॅफिक, याबद्दल आपण काय नियोजन करणार आहात? मी ज्या वेळेला नगराध्यक्ष होतो त्यावेळेला हुतात्मा स्मारक हे आपण वळण नाका हा रस्त्याचं चौपदरीकरण केलं होतं. माननीय कृष्णा घोडासाहेब असताना 4 रस्ता ते सावरकर चौक हे चौपदरीकरण केलं होतं. आमच्या प्रयत्नाने, म्हणजे घोडासाहेबांच्या प्रयत्नाने, माझ्या प्रयत्नाने. घोडासाहेब गेल्यानंतर सुद्धा जे चौपदरीकरणाचं काम होतं, म्हणजे जगदंबा ते आंबेडकर चौक, हे सगळे चौपदरीकरण आपल्या वेळेला झाले. त्याच वेळेला आपण हुतात्मा स्मारक ते स्टेशन ते शिवाजी महाराज चौक ह्यासाठी 1,68,00,000 शासनाकडनं PWDकडनं आपल्याला मंजूर होती. मी स्वतः नगर परिषदमधनं 1 कोटी महेंद्र किणी यांना नगर परिषदेच्या पैशातनं सपूर्द केले होते आणि तो रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी म्हणून त्यावेळेला निवेदन दिलं होतं त्यांना. आणि त्यांची ती मानसिकता पण होती महेंद्र किणी. ते पैसे लगेचच जी नगर परिषदेची जी कमिटी आली, म्हणजे जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आले, त्या लोकांनी 1 कोटी रिटर्न घेतले, पण त्या रस्त्याचं चौपदरीकरण केलं नाही. ते चौपदरीकरण, आणि मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की जे U-टर्नवरती जे खांब आहेत MSCBचे किंवा U-टर्नवरची जे थोडीफार अतिक्रमण आहेत ते दूर करून जर त्याचं रुंदीकरण केलं तर आणि फेरीवाल्यांना एक झोन व्यवस्थित करून दिलं आणि सगळ्या रस्त्यांवरचे फेरीवाल्यांना एक पद्धतशीर नियोजन करून हटवण्यात आलं आणि त्यांचे पण रोजीरोटी न हिरावता त्यांना पण जागा उपलब्ध करून दिली आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून जर शहराचा विकास केला तर ट्रॅफिकची समस्या लवकरात लवकर दूर होईल. निवडणुकीचं आयोजन आपण कसं केलेलं आहे? सत्ताधाऱ्यांनी आयोजन हे पैशाच्या रूपाने, म्हणजे सरकार सत्ता असल्यामुळे पैशाच्या रूपाने आमिष दाखवून जनतेला भुलथापा मारून जिंकण्याचे स्वप्न बघितलेले आहेत. पण पालघरची सुज्ञ जनता, त्यांना माहिती आहे मी कसा कफल्लक आहे, तर ते स्वतःच माझे प्रसारक आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन तेच मशालीचा प्रचार करतील आणि मला कुठल्याही आमिषाला बळी न पडता मला भरघोस मतं देतील. मी कुठलेही त्यांना आमिष देणार नाही. माझी स्वप्न जे जनतेचं आहे तेच स्वप्न माझं असेल, त्या दृष्टिकोनातनं काम करून जनताच मला भरघोस मतांनी यांच्या कुठल्याही पैशाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता निवडून देतील याची मला खात्री आहे.